भारत सरकार उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठी योजना आखत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जात आहे. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सुमारे 2 ते 2.5 लाख कोटींची क्रेडिट गॅरंटी योजना तयार केली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश उद्योगांना सहज कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. सध्या जागतिक पातळीवर अनिश्चितता वाढली आहे. विशेषतः पश्चिम आशियातील संघर्षामुळे तेलाचे दर हे वाढत आहे. पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत आहे आणि निर्यात क्षेत्रावर देखील याचा परिणाम होत आहे. या सर्वांचा थेट परिणाम उद्योग क्षेत्रावर देखील होत आहे. उद्योगावर आर्थिक दबाव हा नेहमी वाढत आहे. अशा परिस्थितीत बँका आणि वित्तीय संस्था अधिक सावध होतात. कर्ज देताना जोखीम वाढल्याचे सांगत त्यांनी कर्ज नाकारले जातात. यामुळे अनेक उद्योगांना कर्ज मिळणे कठीण होते. ही अडचण दूर करण्यासाठी आता सरकार पुढे आली आहे. क्रेडिट गॅरंटी योजनेअंतर्गत सरकार बँकांना दिलेल्या कर्जावर हमी देणार आहे. म्हणजे उद्योगाने घेतलेले कर्ज परतफेड करण्याची अडचण आली तर काही प्रमाणात जोखीम सरकार उचलणार आहे. यामुळे बँकांचा धोका हा कमी होईल आणि त्या अधिक प्रमाणात कर्ज देण्यास तयार होतील. याचा सर्वात मोठा फायदा हा लघु उद्योगांना होणार आहे. तसेच मध्यम उद्योगांना देखील यामुळे दिलासा हा मिळणार आहे. निर्यात आधारित कंपन्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो, कारण त्यांना भांडवल उभारण्यात अडचणी येतात. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेत तरलता वाढेल, म्हणजेच बाजारात पैसा अधिक प्रमाणात फिरू लागेल.